नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झालेले आहे. चला तर जाणून घेऊया वंदे मातरम या गीताबद्दल. वंदे मातरम हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणारे गीत आहे. या दोन शब्दात मातृभूमीबद्दलचा आदर, प्रेम, कृतज्ञता आणि समर्पणाची भावना सामावलेली आहे. वंदे मातरम म्हणजेच हे मातृभूमी तुला वंदन असो असा त्याचा अर्थ होतो. वंदे मातरम हे महान साहित्यिक आणि राष्ट्रभक्त बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचले. हे गीत त्यांच्या आनंदमठच्या प्रसिद्ध कादंबरीत समाविष्ट करण्यात आले. या गीतामुळे भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना निर्माण झाली. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम हा घोष भारतीयांसाठी प्रेरणास्रोत ठरला. स्वातंत्र्यसैनिक हे गीत गात आणि वंदे मातरमचा जयघोष करत स्वातंत्र्यासाठी संघर्ष करीत. या घोषणेने भारतीयांमध्ये एकता, धैर्य आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ केली. वंदे मातरममध्ये भारत मातेचे सुंदर वर्णन केले आहे. हिरवीगार शेते, नद्या, पर्वत, फुले आणि निसर्गसंपन्न भूमी यामधून भारत मातेचे सुंदर रूप चित्रित केले आहे. त्यामुळे हे गीत केवळ एक गीत न राहता भारतभूमीबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक बनले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या काळात वंदे मातरम चा जयघोष देशभर घुमत होता. अनेकांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सुखाचा त्याग केला. त्यांच्या त्यागामध्ये मागे देशप्रेमाची हीच भावना होती. भारताच्या संविधान सभेने वंदे मातरम या देशाचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे, तर वंदे मातरमला राष्ट्रीय गीताचा सन्मान प्राप्त आहे. त्यामुळे भारतीयांच्या मनात या गीतांचे विशेष स्थान आहे. आज आपण स्वतंत्र भारतात जीवन जगत आहोत. स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. देशाची प्रगती, स्वच्छता, एकता, शिक्षण, पर्यावरणाचे संरक्षण आणि समाजसेवा याद्वारे आपण आपल्या मातृभूमीची सेवा करू शकतो. वंदे मातरम हे केवळ 2 शब्द नाहीत, तर ते भारतीयांच्या हृदयातील राष्ट्रप्रेमाची भावना आहे. या शब्दात मातृभूमीला वंदन करण्याची आणि तिच्यासाठी कार्य करण्याची प्रेरणा आहे. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती आणि स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग सदैव स्मरणात ठेवून आपण भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणूनच प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाने घुमत राहावे, वंदे मातरम, वंदे मातरम. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.